वेलकम ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 11वी प्रकरण पहिले त्यामधील घटक अर्थशास्त्राच्या व्याख्या हा घटक पाहणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही शास्त्राची व्याख्या, त्या शास्त्राचा अभ्यास घटक काय आहे, त्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो याची माहिती व जाणीव त्यातून मिळते. म्हणून आपण अर्थशास्त्राची व्याख्या पाहू. तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की अर्थशास्त्र हे विकसित होत चाललेले शास्त्र आहे. त्यामुळे अर्थशास्त्राच्या सुरुवातीच्या व्याख्या आणि आधुनिक व्याख्या यात फरक जाणवतो. परंतु त्यातून अर्थशास्त्राचा अभ्यास घटकाची माहिती आपल्याला मिळते. त्यासाठी अर्थशास्त्राच्या व्याख्यांचा परामर्श आपण घेऊ. सर्वप्रथम ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित व्याख्या. ॲडम स्मिथ हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत. मित्रांनो, सनातनवादी म्हणजे इथे जुन्या विचारांचा नव्हे, तर अर्थशास्त्रात सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा एक गट होता. त्याला क्लासिकल स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे अर्थशास्त्रासंदर्भात किंवा आर्थिक जीवनात सर्वप्रथम पहिल्यांदा शास्त्रीय पद्धतीनं विचार करणारा तो एक तज्ज्ञांचा गट होता. हे तुम्ही लक्षात घ्या. पुढे पाहू. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत, फादर ऑफ इकॉनॉमिक्स. हे सुद्धा महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या. त्यांना जनकत्व का म्हटलं जातं, तर सन 1776 त्यांनी राष्ट्राची संपत्ती नावाचं जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये जे विवेचन केलेलं होतं आर्थिक घटकांचं, ते अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं होतं. यापूर्वीच्या आर्थिक घटनांच्या विवेचनापेक्षा अधिक शास्त्रशुद्ध होतं, पुढील आर्थिक घटनांना वळण देणारं होतं. त्यामुळं ॲडम स्मिथ यांना या पुस्तकामुळे अर्थशास्त्राचे जनकत्व या ठिकाणी मिळाले. ही गोष्ट लक्षात घ्या. आता अर्थशास्त्राचे जनक असणारे ॲडम स्मिथ अर्थशास्त्र म्हणजे काय म्हणतात ते पाहू. ते म्हणतात अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. म्हणजे त्यांच्या मते संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, असा त्यांचा अर्थशास्त्राबाबत विचार आहे. आता अर्थशास्त्राचा सारख्या सामाजिक शास्त्राचा विषय संपत्ती असावा का नसावा का याबाबतचं विवेचन करण्याचा पातळी आत्ता या नाही, सिनियरला गेल्यानंतर ते भाऊ या व्याख्येवर टीकासुद्धा झालेली आहेत. परंतु अर्थशास्त्राची व्याख्या ॲडम स्मिथनं कोणती केलेली आहे ती आपण या ठिकाणी लक्षात घेतली. पुढे आपण ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे मुद्दे पाहू. हे मुद्दे म्हणजे ॲडम स्मिथ यांचे एक अर्थविषयक विचारच आहेत. पहिला विचार, निरहस्तक्षेप धोरण. त्यामध्ये त्याचा अर्थ काय, सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेत कमीत कमी हस्तक्षेप करावा, म्हणजे जास्त हस्तक्षेप करू नये. सरकारनं लोकांच्या संदर्भात नाममात्र कार्य करावीत. ती कोणती, देशाचे बाह्य संरक्षण, अंतर्गत शांतता आणि थोडीफार सामाजिक कार्य, म्हणजे सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी राहतो. असं ॲडम स्मिथ का म्हटलं, तर त्याची एक विशिष्ट अशी आयडियालॉजी होती. त्या आयडियालॉजीचा अभ्याससुद्धा आपणाला सिनियरला गेल्यावर करायचा आहे. परंतु इथं निरहस्तक्षेप धोरण म्हणजे काय, तर सरकारचा अर्थव्यवस्थेमध्ये कमीत कमी हस्तक्षेप, असं या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा, भांडवल व संपत्ती साठा. ॲडम स्मिथ म्हणतो मानवाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी संपत्ती व भांडवल यांचा साठा हा मानवी जीवनामध्ये महत्त्वपूर्ण ठरतो असं म्हणतो. त्यांनी तिसरा मुद्दा सांगितलेला आहे की आर्थिक घडामोडी नैसर्गिकपणे घडल्या पाहिजेत, मुक्तपणे घडल्या पाहिजेत, त्याच्यावर कोणाचं वर्चस्व, बंधने नको. ॲडम स्मिथ हा एक निसर्गवादी अर्थतज्ञ आहे.
त्यामुळे अशा मुक्ततेला महत्त्व देतो. मुक्त अर्थाचा पुरस्कार करणारा अर्थतज्ञ आहे. त्यामुळे आर्थिक घडामोडी ह्या नैसर्गिकपणे घडल्या पाहिजेत अशा मताचा तो आहे. त्यानंतर पुढं चौथा मुद्दा तो म्हणतात श्रम विभाजन. आर्थिक क्रियामध्ये श्रम विभाजन या घटकाला डिव्हिजन ऑफ लेबर, श्रमाची वाटणी, कामाची विभागणी करून एखादं काम केलं तर ते काम अधिक किफायतशीर आणि हितकारक ठरतं. अशा पद्धतीचे ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे म्हणजे ॲडम स्मिथ यांचे आर्थिक विचार आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या ॲडम स्मिथ यांच्या विचारांचा प्रभाव जवळजवळ अर्थशास्त्रामध्ये 100-125 वर्षे चालला. जागतिक अर्थकारण ॲडम स्मिथच्या विचारांना चाललेलं होतं. पुढे इतर अर्थशास्त्रज्ञांचा उदय झाला. त्यामुळे त्यांनी अर्थशास्त्राबाबत आणखी काही नव्यानं त्यामध्ये विचार मांडले. म्हणून आपण या ठिकाणी अर्थशास्त्राची दुसरी व्याख्या लक्षात घेतोय. ती कोणती? प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या. आल्फ्रेड मार्शल हे एक अर्थशास्त्रातील महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रज्ञ आहेत. अर्थशास्त्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांना नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हटलं जातं. सन 1890मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या नावाचे पुस्तक लिहिले, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या नमूद केलेली आहे. ती काय म्हणतात? ॲडम स्मिथपेक्षा त्यांनी एक वेगळा विचार मांडलेला आहे. प्राध्यापक मार्शल यांनी संपत्तीपेक्षा मानवी कल्याणाला प्राधान्य दिलेले आहे आणि त्या कल्याणाचा विचार करून त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. यामध्ये मानवाच्या भौतिक कल्याणाच्या साधनांची प्राप्ती व त्या साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र, असे प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे. आता मार्शल यांच्या व्याख्येचे मुद्दे पाहू, म्हणजे त्यातून त्यांचे विचार लक्षात येतात अर्थशास्त्राबाबत. एक पहिला मुद्दा, अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. म्हणजे काय? मानवी जीवनाच्या सामान्य व्यवहाराचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला होता. म्हणजे काय? तर गरज भागवण्याची धडपड ही सर्वांना लागलेली आहे, सर्वांच्या बाबतीत खरी आहे. त्या गरज भागवण्याच्या धडपडीचा अभ्यास, ही सामान्य वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. 2, अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तनाचं शास्त्र आहे. मानवाच्या वर्तनाला विविध बाजू आहेत, परंतु त्यातील आर्थिक वर्तनाचे विवेचन अर्थशास्त्रात केलं जातं. 3, अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. म्हणजे काय? दृश्य वस्तू प्राप्त करून त्यापासून मिळणारं समाधान, त्याला मार्शल यांनी भौतिक कल्याण संबोधलेलं आहे. अन्न, वस्त्र, निवारा, घर, गाडी, अन्य भौतिक सुविधा या गरजांची पूर्तता मानवाला झाल्यानंतर त्यांची आर्थिक कल्याण साध्य होत असतं. हा तिसरा मुद्दा आहे. त्यानं चौथा मुद्दा तो महत्त्वपूर्ण आहे. अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास करत नाही. म्हणजे त्यांनी काय म्हणलेलं आहे? संपत्ती किंवा पैसा हे कल्याण साध्य करण्याचे साधन आहे आणि मानवी कल्याण हे मानवाचं अंतिम साध्य आहे. असं कल्याणाचा विचार अर्थशास्त्रात अंतर्भूत करणारे डॉक्टर मार्शल हे अर्थतज्ञ आहेत आणि त्यांच्या व्याख्येचे हे मुद्दे आपल्याला दिसतात. यानंतर अर्थशास्त्राची तिसरी व्याख्या जी महत्त्वपूर्ण आहे, लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या. ही एक अर्थशास्त्राची प्रसिद्ध व्याख्या आहे. ज्या व्याख्येनं अर्थशास्त्राला एक वास्तववादी शास्त्राचा दर्जा दिला
असं म्हणून या व्याख्येकडे पाहिलं जातं. रॉबिन्स यांनी सन 1932मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व या नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांनी त्यामध्ये अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित अशी व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या महत्त्वपूर्ण आहे म्हणून आपण लक्षात घ्या. कशी आहे व्याख्या बघा. लिओनेल रॉबिन्स म्हणतात, मानवाच्या अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. असं एक निरपेक्ष, अधिक शास्त्रीय अशा पद्धतीची व्याख्या त्यांनी मांडलेली आहे. ही व्याख्या अर्थशास्त्रामध्ये अत्यंत शिरोधार्य मानून अर्थशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. अर्थशास्त्राची ही व्याख्या महत्त्वपूर्ण असल्यामुळे रॉबिन्स यांच्या व्याख्येचे आपण मुद्दे पाहू. ते मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा 1, मानवाच्या गरजा अमर्यादित असतात. म्हणजे ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे की मानवाच्या गरजा अमर्यादित आहेत, सतत वाढत जातात. एक गरज पूर्ण झाली की दुसरी झाली की तिसरी, असा मानव गरजा पूर्ण करण्याच्या मागे पळत असतो. याचं आपल्याला उत्तम उदाहरण देता येईल की अनवाणी चालणारा व्यक्ती कशाच्या अपेक्षा बाळगतो, मला पायात चप्पल मिळेल का. चप्पल मिळालेला व्यक्ती मला सायकल मिळेल का, ती मिळाली तर बरं होईल. सायकल त्याला प्राप्त होते त्याच्या प्रयत्नानं. त्यानंतर मला एक मोटरसायकल मिळेल का, जेणेकरून आपली कामे जलद गतीनं पार पडता येईल. ती अपेक्षा धरल्यामुळं ती सुद्धा गरज त्याची प्राप्त होते. त्यानंतर त्याला मोटार गाडीची स्वप्ने किंवा गरज होऊ लागते, हवी वाटू लागते, असंही वाटते. त्यामुळे ती धडपड करून तो मिळवतो. म्हणजे आपल्याला कुठंही पावसा पाण्यामध्ये जाता येऊ शकेल. त्यानंतर मोटार गाडी घेऊन थांबल्यानंतर अत्याधुनिक वेलसोयीयुक्त मोटार गाडी कशी मिळेल असं मिळवण्याचा प्रयत्न करतो. मोटार गाडी प्राप्त झाल्यानंतर हेलिकॉप्टर कसे मिळेल. अशा पद्धतीनं गरजांची मालिका सतत वाढत जाते. अन्य बाबतीत सांगता येईल, सुरुवातीला मानवाची घराची अपेक्षा कशी असते, एक 4-2 खोल्यांचं घर, साधं घर असेल तर चालेल निवाऱ्यासाठी. नंतर ती अपेक्षा राहत नाही तर एक तुमदार RCC बंगला सोयीयुक्त कसा असावा, दारात चांगलं लॉन असावं, गाडी असावी, उंची फर्निचर घरात असावं, उंची वस्त्रांचा वापर, उंची खाद्यपदार्थाचा वापर घरात कसा होऊ शकेल, अशा गरजा मानवाच्या वाढत जातात. तात्पर्य हे अमर्यादित गरजा हे वैशिष्ट्य या ठिकाणी मी नमूद केले. अर्थशास्त्राचा एक विद्यार्थी या नात्यानं हे वैशिष्ट्य तुम्हाला चांगलं माहिती पाहिजे म्हणून विस्तृत सांगितलं. म्हणून गरजांच्या बाबत काय म्हणलं तर गरजा ह्या कधीही पूर्ण होत नाहीत. त्या तळ नसलेल्या हौदासारख्या असतात. तळ नसलेल्या हौदामध्ये आपण जर पाणी ओतत गेलो तर तो भरेल का. तसंच आता आपण पाहिल्याप्रमाणे मानवाच्या गरजा ह्या कधीच पूर्ण होत नाहीत. त्या अमर्यादित, अनलिमिटेड वॉन्ट्स असं म्हटलं जातं. आता दुसरा मुद्दा, अमर्यादित गरजांच्या विरुद्ध काय आहेत, मर्यादित साधने. मानवाच्या गरजा ज्यांच्या साह्यानं भागवल्या जातात त्या गोष्टींना साधने म्हणतात. आणि ती साधने कशी आहेत तर मर्यादित, दुर्मिळ आहेत. वास्तविक बघा, अमर्यादित गरजांच्या बरोबरच साधने सुद्धा अमर्यादित असतील तर अर्थशास्त्रच निर्माण झालं नसतं. कारण गरजा अमर्यादित, गरजा भागवण्याची साधने सुद्धा अमर्यादित, परंतु अशी वस्तुस्थिती नाही. गरजा भागविणारी साधने ही मर्यादित आहेत. तर गरजा भागवणारी साधने कोणती, कशासाठी आपण गरजा भागतो. पहिल्या प्रथम आपल्याला प्रश्न येतो, पैसा हे गरजा भागवणारं मुख्य साधन आहे. पण केवळ पैसा नाही तर पैशाबरोबर मानवाची श्रमशक्ती सुद्धा एक गरजा भागवणारं साधन आहे.
मानवाला लाभलेला वेळसुद्धा गरजा भागवणारं साधन आहे. त्यानंतर आयुष्य, शेतजमीन, सगळी नैसर्गिक साधनसामग्री ही काय आहेत? गरजा भागवणारी साधने आहेत. पैसा, वेळ, श्रमशक्ती, नैसर्गिक साधने, शेत, जमीन ह्या सगळ्या गरजा भागवणारी साधने आहेत. आणि ती कशी दुर्मिळ आहेत. ह्या अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालवायचा प्रयत्न मानवाला करावा लागतो. तिसरं वैशिष्ट्य, गरजांचा प्राधान्यक्रम. मानवाच्या गरजा अमर्यादित असतात हे आपण पाहिलं. त्याचबरोबर ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की मानवाच्या सर्वच गरजा सारख्याच महत्त्वाच्या नसतात. सगळ्या गरजा काय समान महत्त्वाच्या नसतात. त्या गरजांचं वर्गीकरण करता येतं. त्या गरजांच्या तीव्रतेनुसार वर्गीकरण केलं जातं. त्यामध्ये कुठल्या? पहिल्या अत्यावश्यक गरजा, अन्न, वस्त्र, निवारा. त्यानंतर आरोग्य, शिक्षण ह्या कार्यक्षमतेच्या गरजा, व्यक्तींची कार्यक्षमता वाढवणाऱ्या गरजा आहेत. त्यानंतर शेवटचा क्रम कुठला लागतो? चैनी विलासी गरजा. घरामध्ये अत्याधुनिक वस्तू, उंची वस्त्रे, सौंदर्य प्रसाधने, एखादी सहल, फॉरेन टूर, मनोरंजन या चैनी विलासी गरजांचा क्रम लागतो. म्हणजे मानव अमर्यादित गरजा मर्यादित साधनांच्या साहाय्यानं भागवत असताना असा क्रम लावून तो भागवत असतो. कोणताही कुटुंब प्रमुख त्याच्या मर्यादित उत्पन्नाच्या साहाय्यानं ह्या अमर्यादित गरजा भागवत असताना पहिल्यांदा आपल्याला आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्तता करतो. त्यानंतर कार्यक्षमतेच्या गरजा, त्यानंतर चैनी विलासी गरजा असा प्राधान्यक्रम लावून हा आपला आर्थिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यानं चौथा मुद्दा आहे साधनांचे पर्यायी उपयोग. मानवाला लाभलेली जी दुर्मिळ साधने आहेत ती मर्यादित असण्याबरोबर पर्यायी उपयोगाची आहेत. म्हणजे काय? एक उदाहरण आपण घेऊ की शेतजमीन आहे, त्या शेतजमिनीचे शेतासाठी उपयोग होऊ शकतो, पिकासाठी किंवा घरासाठी किंवा उद्योगासाठी. त्यासाठी कुठल्या घटकासाठी वापर करायचा हा निर्णय माणसाला घ्यावा लागतो. त्याचबरोबर शेतीसाठी केल्यानंतर ऊस पीक घ्यायचं की भात पीक घ्यायचं, गहू पीक घ्यायचं, भाजीपाला घ्यायचा, कडधान्य घ्यायची, असे पर्यायी उपयोगसुद्धा त्या शेतजमिनीचे होतात. यापैकी आपल्याला कोणत्या गरजेची पूर्तता करायची आहे हे लक्षात घेऊन साधनांचा पर्यायी उपयोग करून गरजांचा मेळ अमर्यादित गरजांचा मेळ मर्यादित साधनांशी घातला जातो. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी रॉबिन्स ह्यांच्या व्याख्येचे मुद्दे या ठिकाणी पाहिले. आज आपण अर्थशास्त्रातील 3 महत्त्वपूर्ण व्याख्यांचा अभ्यास केला. त्यामध्ये ॲडम स्मिथ यांची संपत्तीवर आधारित व्याख्या, प्राध्यापक मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या, त्यानंतर लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या. त्या प्रत्येक अर्थशास्त्रज्ञानं कोणते पुस्तक लिहिलं, किती साली लिहिले, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या प्रकरणात वस्तुनिष्ठ अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ओके.